या श्रीपतरायवाडी या नगरीमध्ये चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आयोजित केलेली असणारी ही शिव महापुराणाची असणारी ही कथा आज या कथेचा असणारा हा श्रेष्ठ असणारा हा दिवस आहे आणि उद्या शिव महापुराण या ग्रंथाची असणारी सांगता म्हणजे उद्या महाशिवरात्र. काही सुखाचे असणारे दिवस असतात, काही आनंदाचे असणारे दिवस असतात, ते लवकर 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 असणारे ते निघून जातात. आता शिकत काही लोक येण्याकरता सुरुवात झालीत आणि कथा तर संपायची वेळ आली आणि जे उशिरा येतात ते म्हणतात लवकर संपली बरं का कथा. अरे बाबा, कथा लवकर नाही संपली. इथं आज असणारा हा श्रेष्ठ दिवस, उद्या असणारा सप्त दिवस उद्याच्याला सांगतो. उद्या आपल्याला या ग्रंथाची असणारी सांगता करायची आहे. पण पूजेला जेवढं काही साहित्य लागतं का नाही, दही, दूध, तूप, मध, लोणी वगैरे असं काही लागतं ना साहित्य, पंचामृत करून आणा. एखादी टावील असेल, एखादी टोपी असेल, एखादं पीस असेल, पंचपाळ असेल, हे असणारं साहित्य उद्या मात्र पूजे करता असताना घेऊन यायचं. पूजेचा असणारा तांब्या असेल आणि ग्रंथाची पूजा करत असताना म्हणजे काय आपल्याला काही दानधर्म करायचा आहे त्याची सुद्धा असणारी भूमिका असेल, फूल असावं. उद्या जे काही आपल्याला दानधर्म करायचा आहे याच्याकरता काही धान्य असेल, काही असेल, जे आपल्याला फळ असेल, जे काही दानधर्म करायचं आहे, उद्या आपल्या हातानं महाशिवरात्र आहे. आणि महाशिवरात्र म्हटल्याच्या नंतर साक्षात स्वरूपामध्ये सोमेश्वर भगवंताचं असणारं मंदिर आहे, इथं पण पूजा व्हावी आणि ग्रंथाची पण पूजा व्हावी. साक्षात स्वरूपामध्ये ग्रंथ म्हणजे भगवान शंकराची मूर्ती आणि निराकार स्वरूप सांगायचं म्हटलं तर पिंड, दोन्हीही पूजा व्हावी. म्हणून उद्याच्याला असणार जे जे आपल्याला दानधर्म करायचं आहे ते साहित्य असणार घेऊन यायचं सोबत. आणि एक चांगली गोष्ट सांगतो, उद्या महाशिवरात्र आहे. ही शिवरात्र म्हणजे काही दररोजच येत नाही, वर्षामध्ये एक वेळेला येते. आपल्याकडे कोणी वर्गणी मागण्याकरता येईल याची अपेक्षाच करू नका. काय तुम्हाला घडतंय का नाही, कोणी 10 रुपये, 20 रुपये, 100 रुपये, 500 रुपये, 2000 रुपये, जी आपली इच्छा असेल त्या इच्छेनुसार असणारं दानधर्म करण्याकरता सुरुवात करायची. इथं काही कोणाला काय असे काही एवढेच पैसे द्या आणि तेवढेच द्या असं काही नाही बरं का. पण एक मात्र सांगतो, भगवंताकरता 1 रुपया खर्च केला तर भगवंत तुम्हाला 100 रुपये देणार, पण कोणत्या स्वरूपात देणार हे कळू देणार नाही. आणि आणखी गोष्ट सांगतो बरं का, आपल्याला जर आजार झाला, आपण जर एखाद्या दिवस आजारी पडलो तर दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर तपासणी फीस 500 रुपये द्यावी लागते. बरं, एवढे पैसे देऊन सुद्धा काही जणांचा आजार दुरुस्त होत नाही. कोणत्या डॉक्टरनं तुम्हाला पैसे परत दिले का? अजिबात नाही. मी तर सांगतो दवाखान्यामध्ये गुपचूप नेऊन पैसे देतात. देवा तुझ्या विना हे दुःख सांगू कोणाला, देवा तुझ्या विना हे दुःख सांगू कोणाला, देवा तुझ्या विना हे दुःख सांगू कोणा, देवा तुझ्या विना हे दुःख सांगू कोणा, देवा तुझ्या विना हे दुःख सांगू कोणाला, देवा तुझ्या विना हे दुःख सांगू कोणाला, देवा तुझ्या
तुझ्या विना रे हे दुःख सांगू कोणा. सुख दुःख भोगण्याला वा सुख दुःख भोगण्याला देवा तुझ्या विना रे हे दुःख सांगूला. देवा तुझ्या विना रे हे दुःख देवा तुझ्या सुख दुःख भोगण्याला देवा तुझ्या विना रे हे दुःख सांगू कोणा. देवा तुझ्या विना रे हे दुःख सांगू. देवा सांगू सुख दुःख न देव निवारील भूक. मग दुःख सांगायचं असेल सुख सांगायचं असेल तर कुणाला सांगायचं? देवालाच असणार सांगायचं. म्हणून आपण दवाखान्यामध्ये असणार गेल्याच्या नंतर आजार झाल्याच्या नंतर तिथं मात्र 500, 1000, 2000, 50,000, 2 लाख रुपये सुद्धा खर्च करतो. पण ती काही कुठल्या डॉक्टरला आपली कधी किंवा आली नाही बरं का. पण माझ्या भगवान शंकराच्या सोमेश्वर भगवंताच्या महाशिवरात्रीच्या पर्व काळावर कुणी 50 रुपये असेल, 100 असतील, 200 असतील, त्याचं कारण एक आहे. जी आपली इच्छा असेल असं गृहीत धरायचं की आपण दिलेल्या पैशामध्ये कमीत कमी 5 लोकांनी तरी फराळ केला पाहिजे. व जास्त राहिले बरं का. 5 लोकांनी तरी फराळ करायचा, नाही तर द्यायचे 100 आणि खाण्याकरता घरची 18 माणसं इथं. आणि पुन्हा म्हणायचं शाबूला बटाटे कमीच पडले. अरे दिले 100 रुपये. तो हॉटेलमध्ये जा, एक शाबूची खिचडीची प्लेट जर घ्यायची म्हटलं 50 आणि 60 रुपये द्यावं लागतात. एवढाच देतात बरं का. आणि तो गरजू सांगतात इकडा ना शाबू. अरे बाबा, कमीत कमी आपल्या हातानं 5 तरी माणसं असणारे महाशिवरात्रीच्या पर्व काळ त्यांना असणारा उपवास असल्याच्या नंतर काहीतरी दानधर्म व्हावं. म्हणून उद्या असणारी महाशिवरात्र आहे. आणि या महाशिवरात्रीच्या पर्व काळावर माझी विनंती आहे, एरवी कोणी सोमवार धरत असेल नसेल तो भाग सोडून द्या, पण उद्याची महाशिवरात्र धरा. कशा करता? 1 वर्षाभरामध्ये काही सोमवारचे व्रत घडले नसतील तर सोमवारचं काळ साधला साधला पर्व काळ साधला
आपल्याकरता सुंदर असणारा पर्व काळ आहे. पण उद्याच्या पर्व काळावर काय करायचं? आपल्या हातानं काहीतरी दान धर्म व्हावं. भगवान भोलेनाथाची असणारी शिवरात्र असणारी व्हावी. पुण्य फळले बहुता दिसांग, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरणी. उद्याच्याला आपलं पुण्य आहे. आणि भगवंतानं आपल्याला वाचून ठेवले करोनाच्या कालावधीमध्ये. किती लोकांनी पैसे खर्चले, माणूसही परत नाही काहीच नाही. आपल्याला वाचून ठेवलं. कशा करता ठेवलं? हे महाशिवरात्री धरतील, एकादशीचं व्रत करतील, कुठं कार्यक्रम सप्ताह वगैरे असल्यास भजना पूजनाला जातील, म्हणून हे कामाचे माणसं माग ठेवले. आणि बिनकामाचं भांग पूर्व पुण्य जारी होती सानुकूल. पूर्व पुण्य जारी होती सानुकूल, पूर्व पुण्य जारी होती सानुकूल. अंतराया मुळा न पुढे तेथे, अंतराया मुळा न पुढे तेथे, पूर्व पुण्यधारी होती सानुकूल. होती सानुकूल पूर्व पुण्य म्हणून उद्या असणारा साधला हा पर्व काळ किंवा गेला अंतरीचा मळ. उद्या असणारा सुंदर पर्व काळ आहे. महाशिवरात्रीचा असणारं व्रत करायचं. आणि उद्या मात्र आपल्याला इथं कथा श्रवण करत असताना महाशिवरात्रीची असणारी सुंदर कथा श्रवण करायची आहे. म्हणून आज असणारा कथेचा असणारा हा 6ष्ठ दिवस, उद्या असणारा 7 दिवस. कालपर्यंत आपण जी कथा श्रवण केलेली आहे, भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा असणारा विवाह सोहळा संपन्न झाला. आणि विवाह सोहळा संपन्न झाल्याच्या नंतर जसा त्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला, तसेच आपले सुद्धा त्याच रूढी परंपरानं विवाह सोहळा संपन्न होतो बरं का. नवरदेव नवरीला हार घालतो, नवरी नवरदेवाला हार घालते. जशा त्यांनी असणारा लग्नाचा भाग केलेला आहे का नाही, तशीच रूढी परंपरा आहे. लग्न लागल्याच्या नंतर पुन्हा मात्र त्या होमाच्या ठिकाणी थोडासा असणारा यज्ञाचा भाग करणे आणि त्याला असणारी 5-7 प्रदक्षिणा घालणे, त्यांची भूमिका तीच आहे. पार्वती माता आणि भगवान शंकरांनी ज्यावेळेस त्या होमाला असणाऱ्याच्या प्रदक्षिणा घालण्याकरता सुरुवात केली, मंत्र म्हणण्याकरता, आणि तिथं ब्रह्मदेव होते. पण ब्रह्मदेव असताना ब्रह्मदेवानं सहज पार्वती माता प्रदक्षिणा घालत असताना पार्वतीच्या नखाकडे पाहण्याकरता सुरुवात केली. थोडासा भाव, त्या नखाकडे पाहिल्याच्या नंतर नख इतकं ब्रह्मदेवाला सुंदर दिसतं. ती जगन्माता आहे. पार्वतीपेक्षा या जगतामध्ये दुसरं कोणीच सुंदर नाही. त्या नखाकडे पाहण्याकरता सुरुवात केली आणि मनामध्ये विकार निर्माण झाला. तिथं सुद्धा भगवान शंकराचा इतका कोप वाढला की जणू काय 3रा डोळा उघडण्याची वेळ आली. सगळ्यात जास्त जर माणसाला राग कधी येत असेल, एखाद्या माणसाला तुम्ही आईवर शिवी देऊन बघा, त्याला राग येणार नाही. बापावर शिवी देऊन बघू द्या, त्याला एवढा राग येणार नाही. पण पत्नीवर शिवी दिल्यास त्याला जमणार नाही. सगळ्यात जास्त असणारा राग येतो. भगवान शंकराचा असणारा तो राग त्या ठिकाणी उत्पन्न झाला. अनेक देवता मंडळींनी त्यांना शांत केलं. शांत केल्याच्या नंतर काही तिथं महिला सांगितलेल्या आहेत
14 असणाऱ्या महिला सांगितलेत. अरुंधती, शची, अशा काही देवता मंडळीच्या असणाऱ्या पत्न्या सांगितल्या. त्यांनी काय केलं, भगवान शंकराच्या जवळ गेल्या आणि त्यांची दिल्लगी करण्याकरता सुरुवात केली. एक जण पत्नी देवता मंडळाची येते आणि भगवान शंकराला सांगते, देवा आता जरा नीट वागा बर का, थोडस आता तुमचं लग्न झालंय, आता काही एखादं घर वगैरे काही बांधा, आता व्यवस्थित आनंदामध्ये जीवन जगा. कारण कसं आहे, नवरदेवाची कोणी दिल्लगी करतं बरं. एक पत्नी तिने सांगते, देवा जरा राग थोडासा शांत करा, आता इथून पाठीमाग तुम्ही कुठेही थोडं काही असं भांडण झालं की तिसरा डोळा उघडीत होता, थोडा राग थोडा शांत करा आता. तिथं मात्र कुलगुरु वशिष्ठाची पत्नी अरुंधती आली आणि अरुंधती आल्याच्या नंतर अरुंधतीनं बोलण्याकरता सुरुवात केली भगवान शंकरांना. अरुंधती सांगते, देवा तुमचं लग्न जमत नव्हतं बर का, लग्न मोडण्याची वेळ आलती. मैना हिमालयाची पत्नी तुमचं सौंदर्य पाहून, ते तुमचा अवतार बघून लग्नाकरता आपली कन्या पार्वती देत नव्हती, पण मी मध्यस्थी केली. काही लोक बोलतात बर का. आणि या पण तुम्हाला गोष्टी माहिती आहेत. एखाद्या मुलीचं लग्न एखाद्या माणसानं जर जमवलं का नाही, आणि त्या मुलीचा संसार जर आनंदामध्ये जर होऊ लागला, तर त्या मुलीचे आई वडील म्हणतात, आमचं पुण्य सोमवार केल्यामुळं, एकादशी केल्यामुळं, देवाला सहकार्य केल्यामुळं चांगलं झालं बरं का. आणि घडूच नाही घटना, जमवणाऱ्या माणसानं ते लग्न जमवलं, मुलीला जर त्रास होऊ लागला का नाही, देत नव्हता आम्ही, त्या माणसानं तर घात काढला आमचा. म्हणजे मध्यस्थी माणसाला लय टेन्शन बरं का. हा, ती अरुंधती सांगते, देवा तुमचं लग्न जमवण्याकरता जर कारण कोण असेल तर मीच. तुमचं लग्न जमत नव्हतं. भगवान शंकरांनी नुसतं ऐकून घेतलं. आता मला सांगा, सगळ्या त्रिभुवनाचे लग्न जमवण्याकरता जर कोण असेल, ते मधले माणसं म्हणतात मी जमवलं, मी हे निमित्ताला आहे बरं काय. हे सगळ्या जणांचे लग्न जर कोण जमवत असेल, तर सगळ्या जणांचे लग्न जमवण्याला कारण म्हणजे भगवान शंकर यांनी जी जोडे लावून दिलेत बरं का. हे सगळे जे जोडे लावून दिलेले आहेत, ते बरोबर भगवान शंकरांनी असणार विवाहाचा भाग. भगवान शंकर मनातली मनात म्हणतात, सगळ्या जणांचे लग्न लावून देण्याकरता मी, आणि माझं लग्न तुम्ही जमवलं होय, पण मनातली मनात. कारण काही नवरदेव जमवणारी माणसं काय करतात, तशा वेळेला बोलण्याकरता सुरुवात केल्यास घरचे लोक शांत बसतात, असू द्या म्हणतात. आता इथं भगवान शंकराचा सुंदर स्वरूपामध्ये असणारा विवाह झाला. पहिल्या काळामधला असं सांगितलेलं आहे, पहिले लग्न असे चालायचे, लग्नाच्या अगोदर 15 दिवस थाट, लग्न लागल्याच्या नंतर पुन्हा 15 दिवस थाट, 1 महिन्यापर्यंत लग्न चालायचे. आता तसं राहिलं नाही बरं का. बस आता लग्न म्हणजे, पहिले तरी लग्न 3 दिवस चालायचे. हळद असेल, ती वर्तन असेल, हे असेल, लग्न असेल, 2-3 दिवसात चालायचे. आता ती सुद्धा बंद झालं बरं का. आता लग्न एकाच दिवसावर आलं. ते साखरपुडा त्याच दिवशी, हळद त्याच दिवशी, आणि लग्न सुद्धा त्याच दिवशी. याला सोप्या भाषेमध्ये सांगतो, सकाळी डामडोम, सकाळी वाजायला सुरू झालं का नाही, डामडोम म्हणजे वाजायला सुरू झालं. दुपारी टामटोम म्हणजे खाऊन आराम, संध्याकाळी सामसोम. एका दिवसामध्ये लग्न संपलं, बस संपलं. भगवान शंकराचा जो सोहळा झालेला आहे तो लग्नाचा, काही दिवसापर्यंत तो सोहळा, लग्न लागल्याच्या नंतर सुद्धा आपल्या इथं पद्धत अशी आहे की लग्न लागल्याच्या नंतर जास्तीत जास्त 4 किंवा 5 वाजेपर्यंत वराडी मंडळी थांबतात. 5-6 वाजले की लगेच नवरी वगैरे वाट लावणं येते, पण जुन्या काळात तसं नाही. नवरदेवासहित वराडी मंडळी सगळी व्यवस्था, लग्न लागून सुद्धा 1 महिन्यापर्यंत त्यांच्या सगळे वराडी मंडळी हिमालय पर्वतावर थांबले. एक दिवस संपूर्ण असणाऱ्या ऋषीमुनी देवता मंडळीने सांगितलं, आता आम्हालाही संसार आहे, आम्हालाही घरदार आहेत, आम्हालाही घराकडे गेलं पाहिजे, आम्हाला आता पाठवा ना आता. कारण त्यांनी विनंती केल्याच्या नंतर मग मात्र संपूर्ण तयारी केली जाते. त्यावेळेला हिमालयासारखा असणारा पिता पार्वती मातेचे वडील
अशी विनंती केल्याच्या नंतर अंतकरण असं जड झालं. कारण कुठल्याही बापाला आणि कुठल्याही आईला आपली मुलगी सासरी पाठवताना दुःखच होतं बरं का. हिमालयासारखे असणारे वडील, मैना एवढंच नाही, जनकासारखा असणारी विदेही महात्मा, जनकासारखा विदेही महात्मा सुद्धा सीते करता रडला. कण्व ऋषी मुनी अरण्यामध्ये राहणारे सगळ्या गोष्टीचा त्याग केलेला, पण शकुंतलेला पाठवत असताना ते सुद्धा रडले. कन्या सासूर्यासी जाये, कन्या सासूर्यासी जाये, कन्या सासू कन्या सासूर्यासी जाये, मागे पर दोन्ही पाहे, मागे पर दोन्ही पाहे, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा. कन्या सासुर्याशी जाय, मागे परतोनी पाही, तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटशी केशवा. ज्यावेळेला पार्वती मातेला पाठवण्याची वेळ आली त्यावेळेला जुन्या काळामध्ये परंपरा सांगितली बरं का. आता आहे का नाही मला माहिती नाही बरं का. जर मुलगी सासरी जर निघाली लग्न लागल्याच्या नंतर, आता नवरीच्या वेळेस आपल्याला वाट लावायची असते, त्यावेळेला गावातील एखाद्या वडीलधारी असणारी जी स्त्री आहे, जिला की सगळं ज्ञान आहे, त्या ज्ञानी असणाऱ्या महिलेनं त्या नवरीच्या जवळ जायचं असतं, काही उपदेश करायचा असतो. आता पद्धत आहे का तशी? आता नाही बरं का. आता जुन्या काळातली पद्धत सांगितलेली आहे. भगवान शंकराच्या विवाहाच्या प्रसंगामध्ये जर कन्येला वाट लावायचा असेल तर एका महिलेनं असणारा उपदेश करायचा असतो. पार्वती माता ही आदिमाया शक्ती आहे आणि त्या आदिमाया शक्तीला उपदेश करत असताना एक ब्राह्मणाची असणारी पत्नी आली, वयोवृद्ध असणारी ती आजी, तिला भरपूर असणारं ज्ञान, आणि सगळ्या महिला अशा बसल्या, नवरी एका साईडला पार्वती आणि ती महिला असणारी ब्राह्मण स्त्री. आता उपदेश कोणता असतो ऐका बरं का. त्या ब्राह्मण स्त्रीनं उपदेश करण्याकरता सुरुवात केलं पार्वती मातेला. आता पार्वती मातेला सांगण्याची गरज नाही, लक्ष करा बरं का. पार्वती मातेला सांगायची गरज नाही की आता संसार पुढं कसा करायचा आहे काय नाही, कारण सगळी संसाराची भूमिका किंवा सगळी ज्ञानाची भूमिका ती आदिमाया शक्ती, तिला माहिती नाही का, सगळं माहिती आहे तिला. पण पुढल्या लोकांनी असं आचरण करावं म्हणून पार्वती माता गप्प बसली. त्या ब्राह्मण स्त्रीनं बोलण्याकरता सुरुवात केली, पार्वती आता इथून पुढे तू कैलास पर्वतावर निघून गेल्याच्या नंतर जे आपले सासरे आहेत का नाही, तर सासरे म्हणजे आपले असणारे वडील. आता तिथं सासरे आहेत का? कैलास पर्वतावर सासरे आहेत का? सासरे नाहीत बरं का. कैलास पर्वतावर सासरे नाहीत, पण तिनं बोलण्याकरता सुरुवात केली. त्याचं कारण एक आहे, त्या पत्नीला असं सांगायचं ब्राह्मणाच्या की वडीलधारी मंडळी म्हणजे ज्या गावामध्ये तू आता जाणार तिथले जेवढे काही वडीलधारी मंडळी म्हणजे तुझे सासरे, म्हणजे तुझ्या वडिलासारखे आहेत. कुणी वडीलधारी माणूस असेल ना, भेटल्याच्या नंतर त्यांचं दर्शन घ्यायचं. म्हणून नवीन कन्या किंवा नवीन नवरी एखाद्या
ज्या गावामध्ये दिलेला आहे तिथं गेल्याच्या नंतर जर वडीलधाडे माणसं घरी आल्याच्या नंतर ती नवरी काय करते, त्यांच्या पाया पडते. बोलण्याकरता सुरुवात केलं. तिथली असणारी जी काही सासूची भूमिका आहे, ज्या काही वडीलधारे असणाऱ्या महिला आहेत, ते तुझी असणारी सासू नव्हे नव्हे, ती सासू म्हणजे तुझी असणारी आई. हा उपदेश आहे बरं का. म्हणून ती नवीन सून घरामध्ये आल्याच्या नंतर सासऱ्याला सुद्धा पिताजी असेल, मामा असेल, सासूला सुद्धा मग तिथं असणारा आई असेल, अशी काही बोलण्याची भाषा. फक्त फरक एवढाच होतो, हे नातं फक्त महिन्यापर्यंत टिकतं बरं का. महिन्याच्या पुढे जातच नाही, अजिबात नाही. कारण ते महिन्यापर्यंत का टिकतं, तिला काही माहितीच नसतं सासू आपली किती शिकलेली आहे काय नाही. हे महिन्यापर्यंत ती बिचारी एवढं टापटीपणा जिथल्या तिथं आई 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 आई. एकदा सगळ्या घराची माहिती घेतली की पुन्हा आईला चहाला सुद्धा नाही बरं का, पुन्हा अजिबात नाही. बाहेरच्या महिलेला बोलून घेऊन चहा पाजतील, पण घरच्या आईला चहा नाही पुन्हा, अजिबात नाही. उपदेश करण्याकरता सुरुवात केली. सासरा म्हणजे वडील आणि सासू म्हणजे असणारी आई. एवढंच नाही, दीर म्हणजे बोलण्याकरता सुरुवात केली. तुझा असणारा तो पाठीराखा भाऊ. आणि महत्वाचा शब्द बोलण्याकरता सुरुवात केला, पार्वती. आता तुझा विवाह झालेला आहे, त्या पार्वतीला सुद्धा व्रत सांगितलं. आता व्रत जर तुला करायचं असेल तर एकच व्रत, इथून पुढे तुझ्याकरता कुठलंही व्रत नाही. एकच व्रत कोणतं असेल, इथून पुढे तुझा पती परमेश्वर म्हणजे तुझे वडील. पती परमेश्वर म्हणजे भाऊ नव्हे नव्हे. तुझ्याकरता एकादशी व्रत म्हणजे पती परमेश्वर. एवढंच नाही, पतीर देवो गुरुर भरता धर्म तीर्थ व्रतानीच तस्मात सर्वम परित्यज्य मामेकम तू समर्चयेत. किती महत्वाचा श्लोक आहे पहा. त्या पार्वतीला उपदेश केला, बोलण्याकरता सुरुवात केलं. पतीर देवो गुरुर भरता. पार्वती तुझ्याकरता आता देव सुद्धा या जगतामध्ये दुसरा कोणी नाही बरं का. जिचा विवाह झालेला आहे आणि जिचा पती जिवंत आहे, तिच्याकरता वर्णन केलेलं आहे. तिच्याकरता या जगतामध्ये दुसरा देवच कोणी नाही. तिच्याकरता देव म्हणजे पती. पतीर देवो म्हणजे पती म्हणजे देव. गुरुर भरता, तिच्याकरता गुरु जर कोण असेल तर तिला गुरु सुद्धा करायची गरज नाही. तिच्याकरता गुरु म्हणजे काय, फक्त पती. तिच्याकरता भाऊ म्हणजे कोण, भाऊ म्हणजे असणारा पतीच. पतीर देवो गुरुर भरता. तिच्याकरता धर्म जर कोणता असेल तर तिच्याकरता धर्म सुद्धा असणारा पती. धर्म. तिच्याकरता तीर्थ जर कोणता असेल तर कुठल्याही तीर्थाला जाण्याची गरज नाही. सकळ तीर्थाची धुरे म्हणजे पती परमेश्वर. सगळे तीर्थ पती परमेश्वराच्या ठिकाणी. पतीर देवो गुरुर भरता धर्म तीर्थ व्रतानीच. तिच्याकरता व्रत सुद्धा दुसरं नाही सांगितलेलं. व्रत सुद्धा कोणता असेल, बस पती परमेश्वर. पतीर देवो गुरुर भरता धर्म तीर्थ व्रतानीच तस्मात सर्वम परित्यज्य. सगळ्या गोष्टीचा त्याग करणे आणि फक्त पती परमेश्वराची असणारी सेवा करणे, हेच सगळ्यात मोठं असणारं तीर्थ आणि हेच असणारं सगळ्यात मोठं असणारं व्रत. पण आपला खेळ कसा होतो माहिती का. व्रत सोमवारचं, तांब्या भरून पाणी घ्यायचं, बेल घ्यायचा, विभूती घ्यायचं, सुंदर असणारा नैवेद्य तयार करायचा, ताट भरायचं. 12:30 वाजून गेले, आणखी भाकर नाही बरं का मालकाला. 12:30 वाजून गेले, आणखी भाकर नाही. आणि भगवान शंकराचा नैवेद्य वगैरे तयार करून ताट भरून तिथं जाऊन भगवान शंकराच्या पिंडीजवळ 2 तास जप, रुद्राक्षाची माळ घेऊन ओम नमः शिवाय. इकडे पोटामध्ये कावळे आरडालेत. काम करून बिचारा आला तरी दुरडीत भाकर नाही. अरे बाबा, सगळ्यात मोठं व्रत कोणतं सांगितलं माहिती का. सगळ्यात मोठं व्रत म्हणजे पती परमेश्वराची सेवा केली की बस. पती परमेश्वरानं व्रत करावं, अर्ध पुण्य असणार आपल्या पदरामध्ये. पण घटना अशी आहे, स्वयंपाक तयार करून ठेवायचा, जेवण वाढायचं नाही, कच्ची नाही, काही नाही काही नाही. अशा तर काही महिला आहेत का नाही, डबल वाढण्याची गरजच पडू नये, एकदाच ढीक टाकून द्यायचा, खा. परत मागण्याचीच गरज नाही, जेवढं खायचं तेवढं खा बस.
वरण तिथंच, भात तिथं, सगळं एकदा मांडून ठेवायचं, तुमच्या हाताने चलू द्या आपलं बस. धर्म तीर्थ व्रतानीच, मी तर सांगतो ना, सुंदर स्वयंपाक करावा आणि प्रेमानं मांडी घालून तिथं बसावं, म्हणावं एवढी चतकोर भाकर घ्या. मी तर सांगतो ना, प्रेमानं खाऊ घातल्याच्या नंतर एक भाकर खाणार असेल तर ते 2 भाकर खाईल, नाही तर त्या भाकरीमध्ये सुख नाही. एकदाच पीठ घ्यायचं, पाणी वाटायचं, लगेच त्या पाटावर अशी मांडण्या करता, लगेच थापायला की लगेच उचलून, लगेच तव्यावर की लगेच उचलायची, लगेच हवा घ्या भाकर. कशी त्याच्यात म्हणजे अंगी लागेल किंवा कसं रक्त वाढेल काय नाही, अजिबात नाही. प्रेम असावं, त्या प्रेमायन असणारी भाकर ती खाऊ घालावी, बस संपलं. धर्म तीर्थ व्रतानीच, त्या ब्राह्मण स्त्रीनं उपदेश केला आणि सांगितलं, पार्वती तुझ्याकरता कुठलं व्रत नाही. उपदेश केला आणि उपदेश केल्याच्या नंतर मग मात्र वरात त्यांची असणारी चतुर्थीचं असणार कर्म सप्त ऋषींना असणार सांगण्याकरता सुरुवात केली आणि आनंदाच्या भरामध्ये असणारी त्यांची वरात असणारी निघाली. आणि कधी सांगतो, मुलगी जर नवरी झालेली असेल, आता त्या गाडीमध्ये बसणार किंवा आता तिथून जाणार सुरुवात करीत असेल, कुठल्याही माणसाच्या गावातल्या पाया पडू दे, त्याला रड म्हणण्याची गरज पडणार नाही. पाया पडल्याबरोबर ती माणूस रडण्याकरता सुरुवात करणार. कारण ती मुलगी कुणाची मुलगी असू द्या, मुलगी निघाली ना, मी तर सांगतो ना, पैलवान जरी बाप असला आणि जिंदगीमध्ये आयुष्यामध्ये कधी रडलेला जरी नसला, किती जरी मोठे संकट आले तर हसत मुखाने त्याला सामोरे गेला, पण मुलगी जर निघाली ना, तेवढा जरी पैलवान बाप असला तरी त्याच्या डोळ्याला पाणी येणार म्हणजे येणार. आणि काही गोष्टी सांगतो, बापाचं सगळ्यात जास्त जर प्रेम कुणावर असेल तर बापाचं सगळ्यात जास्त प्रेम कुणावर? मुलीवर, बर का, मुलावर नाही. लक्ष करून ऐका, बापाचं सगळ्यात जास्त जर प्रेम कुणावर असेल तर मुलीवर, आणि आईचं सगळ्यात जास्त जर प्रेम कुणावर असेल तर मुलीवर नाही, मुलावर. चांगली गोष्ट आहे का? बरं, बाप मुलाचं जर लग्न करायचं म्हटलं तर फक्त एकाच गोष्टीचा विचार करतो, हुंडा जास्त कोण देतो. मुलाचं लग्न करायचं म्हटल्यास हे 6 लाख देतो म्हणले होते आणि 6 लाखाचं स्थळ मी केलं नाही, 7.5 लाख दिले की मग लग्न करणार, बस. म्हणजे बाप मुलाचं लग्न करायचं म्हटलं तर हुंड्याचा विचार करतो, पण बाप मुलीचं लग्न करायचं म्हटल्याच्या नंतर हुंड्याचा विचार कधीच करीत नाही. 10 एकर जमीन असेल तर 2 एकर विकणार अगोदर, पण मुलीचं लग्न म्हणजे लग्नच करणार. बापाची एकच अपेक्षा असते, पुन्हा माझ्या हाताने काही होईल अथवा न होईल, एकदाच असं घर बघून द्यायचं की पुन्हा मात्र त्या मुलीनं माझ्याकडे काही मागण्याकरता येऊ नये, असं बाप मात्र लग्नाचं असणारं स्थळ पाहतो, बरं का. आणि संसार सुद्धा किती देतो. त्या नवरदेवाच्या घरी काही झाडू नसतो का? झाडण्याकरता घर असतो का नाही? झाडू असतो. त्याच्या घरामध्ये काय असेल, कोळपाट वगैरे काही नसतं का? हा, कोळपाट देणार, काटवट देणार. अहो, इतका बारका संसार, म्हणजे वाटी असेल, ताट असेल, तांब्या असेल, इतका बारकाईनं संसार ना, माहिती जरी नसला तर 10 महिलाकडे जाणार आणि विचारणार काय काय संसार द्यावा लागतो सांगा. म्हणजे इतका बारकाईनं असणार तो संसार भरून देतो. महाराज, काड्याच्या डब्बी सहित, बर का, काड्याची डब्बी सुद्धा ते ठेवलेली असते तिथं, की उद्या तिथं गेल्याच्या नंतर जर वाटण्या झाल्या तर माझ्या लेकीला काही कमतरता पडू नये. अहो, आता तुम्हाला काय सांगू, इतका संसार देतो की नवरदेवाच्या घरी कपाट ठेवायला जागा नसते. असते का? आता घर चांगले झाले, पण पहिले घर कुडाचे घर, कपाट जरी ठेवायचं म्हटलं तर गुडघ्या इतके खड्डे करावं लागायचे अगोदर, आणि त्याच्यामध्ये ते कपाट उचलून ठेवायचं. काही जणांना तर घरामधून नेता येईना, काही जणांनी वरचे पत्र काढले आणि वरून मध्ये ठेवून दिलं. पण बापाचं प्रेम एवढं मुलीवर असतं की काही कमतरता असणारी त्या संसारामध्ये पडू नये. हिमालयासारखा असणारा राजा, हिमालय पर्वत, ज्यावेळेस पार्वती माता कैलास पर्वताकडे असताना निघाली पती परमेश्वराच्या सोबत, त्यावेळेला रडण्याकरता सुरुवात केली. मेना सुद्धा रडू लागली, आणि रडत असताना त्या आनंदाच्या स्वरूपामध्ये असताना ती वरात असणारी पाठवून दिली. कैलास पर्वतावर असणारी वरात गेली. आनंदाचा असणारा उत्सव त्या ठिकाणी सादर झाला. सप्तऋषी असतील, देवता मंडळी असतील, आपापल्या ठिकाणाला असणारे निघून गेले. भगवान शंकराचं पुढे वर्णन केलेलं आहे.
त्या कैलास पर्वतावर गेल्याच्या नंतर काही विहार करण्याकरता सुरुवात केली. तिथे एक असणारी गुहा सांगितलेली आहे. भगवान शंकराचा विवाह प्रसंग सोहळा संपन्न झाल्याच्या नंतर कैलास पर्वतावर आल्याच्या नंतर काही आपले गण सांगितलेले आहेत. त्या गणाला प्रत्येक जणाला काम वाटून दिले आणि भगवान शंकर आणि माता पार्वती एका गुहेमध्ये जाऊन थांबले. ऐका, इथं काही असणारा मनामधला असणारा जो काही आपला विकार आहे तो विकार थोडासा बाजूला सारा. गुहेमध्ये जाऊन थांबले. पण का गुहेमध्ये थांबले त्याचे कारण सांगितलेलं आहे. पार्वती मातेनं अगोदर एक प्रश्न विचारला होता, देवा मी प्रभू श्रीरामचंद्रजीला ओळखलं नाही, ते मला ब्रह्मज्ञान तुम्ही असणार सांगा, पण अशा ठिकाणी सांगा की जिथं ब्रह्मज्ञान सांगण्याकरता तुम्ही सांगण्याकरता सुरुवात कराल तिथं तिसरा माणूस कोणी नसला पाहिजे. सांगण्याकरता तुम्ही आणि ऐकण्याकरता मात्र मी, तिसरा माणूस मात्र कुणीच नसला पाहिजे. पण घटना अशी घडली, त्या एकांतवासामध्ये दोघ जण, आपण जो अभंग म्हणतो का नाही, आदिनाथ उमा बीज प्रगटिले, हे ब्रह्मज्ञान जे सांगितलं ना तिथं सांगितलेलं आहे. एकांत असणार आणि त्या एकांतामध्ये असं ते ब्रह्मज्ञान सांगण्याकरता सुरुवात केल्याच्या बरोबर भगवान शंकराने असं सांगण्याकरता सुरुवात करायची आणि पार्वती मातेनं बोलण्याकरता सुरुवात करायची. हो, भगवान शंकरने सांगायचं आणि पार्वती मातेनं हो. आणि कसं आहे, 4 वाजता जर महिला मंडळाच्या गप्पा जर सुरू झाल्या आणि एका महिलेने जर पुढे सांगण्याकरता सुरुवात केली आणि मागल्या महिन्यात सांगितलं का नाही, हा हा बरोबर आहे, हा, सांगणाऱ्या महिलेला मात्र असं वाटतं बरं आहे, बघा चालले आता बेस्ट. भगवान शंकरांनी कथा ब्रह्मज्ञानाची सांगण्याकरता सुरुवात केली आणि पार्वती मातेनं हुंकार देण्याकरता सुरुवात केली. हा बोला देवा, बोला, पुढे बोला. घटना अशी घडली, हुंकार देत 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 पार्वती मातेला झोप लागली. त्याचं कारण एक आहे, अशी कथा सुंदर असली का नाही, कथा सुंदर असल्याच्या नंतर मग मात्र असणारी झोप लागते. झोप लागली, एवढं ब्रह्मज्ञान वाया जाऊ लागलं. त्यावेळेला आदिनाथ उमा बीज प्रगटिले, तिथं भगवान विष्णू अवतार घेतला मच्छिंद्रनाथाचा, म्हणजे माशाच्या पोट्यामध्ये गेले. मच्छिंद्रा लाधले सहज स्थिती, आपण हरिपाठ झाल्याच्या नंतर असणारा अभंग म्हणतो ना, आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्राने बोधा गोरक्षासी केला, मच्छिंद्राने बोधा गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गैनी प्रति, गोरक्ष वळला, गोरक्ष वळला गैनी प्रति, गोरक्ष वळला. आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, आणि ते ब्रह्मज्ञानाची कथा तिथं सुरुवात झाली त्या गुहेमध्ये. आणि कसं आहे, 1 आणि 2 दिवसापर्यंत ती कथा चालली नाही, हजारो वर्षाचा कालावधी निघून गेला. पण इकडे घटना अशी घडली, भगवान भोलेनाथाचा विवाह आणि पार्वती मातेचा विवाह होण्याला याला कारण जर काय असेल तर कारण मात्र दुसरं तिसरं काही नाही. यांचा विवाह होण्याकरता कारण एकच आहे, भगवान शंकर हे निर्विकार आहेत आणि निर्विकार असून त्यांना विवाह करण्याची काय गरज आहे. पण तरी सुद्धा देवता मंडळीने विनंती केली, इंद्र भगवंतांनी विनंती केली,
देवा तुम्ही लग्न करा. भगवान शंकरने सांगितलं मी का लग्न करू? त्याचं कारण एक आहे देवा. तारकासुर म्हणायचा असणारा एक दैत्य आहे आणि तारकासुरानं असं वरदान मागून घेतलेलं आहे की जो भगवान शंकराच्या पोटी मुलगा जन्माला येईल त्याच्याच हातानं माझं असणार मरण होईल. मग देवा जोपर्यंत तुम्ही लग्न करणार नाही, तुमच्या पोटी जोपर्यंत मुलगा जन्माला येणार नाही तोपर्यंत तारकासुर मरणार नाही. हजारो वर्षाचा कालावधी निघून गेला पण भगवान शंकराच्या पोटी पुत्र संतान नाही. हजारो वर्षाचा कालावधी त्या गुहेमध्ये थांबले. पण घटना अशी घडली, देवता मंडळाला असणारा त्रास होऊ लागला. आता कोणता त्रास? इंद्र असेल, वरुण असेल, चंद्र असेल, उगवायचं जरी म्हटलं ना त्यांना, असा उदय जरी पावायचं म्हटलं तर सगळे तारकासुराच्या अंकित. इतकी विशेष स्वरूपामध्ये असणारी लीला तारकासुराची. कुठली जरी गोष्ट करायची म्हटलं तर तारकासुराच्या आज्ञेमध्ये. घटना अशी घडली, 33 कोटी देवता मंडळी, भगवान विष्णू सगळेच असणारे कैलास पर्वतावर आले. जिथं भगवान शंकर तपश्चर्या करण्याकरता बसत होते तिथं आले. पाहतात तर तिथं भगवान शंकर नाहीत. आपल्या गणाला प्रश्न विचारला. गणांना प्रश्न विचारला आणि भगवान ब्रह्मदेव विष्णूंनी प्रश्न विचारला, भगवान शंकर आणि माता पार्वती कुठं आहेत? त्यांनी सांगितलं आम्हाला प्रत्येक जणाला काम वाटून दिलेले आहेत. जसं त्यांचं लग्न झालं, जशी त्यांची वरात इथं आली का नाही, आम्हाला काम एकदा जे वाटून दिले ते जे गुहेमध्ये जाऊन थांबले, त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे गुहेकड मात्र कोण सुद्धा असणार यायचं नाही. बस त्या दिवसापासून आम्ही त्या गुहेकडे सुद्धा जात नाहीत. आणि दोघ जण एकांत वासामध्ये आहेत. कुठं आहे ती गुहा? सांगितलं पत्ता अमुक ठिकाणी असणारी गुहा आहे. त्याचं कारण एक आहे, गुहेमध्ये आता कुणालाही प्रवेश करता येत नाही का? माता पार्वती आणि भगवान शंकर आहेत. याच्याबद्दल काही गोष्टी सांगितलेल्या आहेत बरं का. हरिश्चंद्र राजाला दुःख जर कशामुळे झालं असेल तर त्याचे कारण सांगितलेले आहेत. काही ठिकाणी पती पत्नीचा असणारा वियोग केल्याच्या नंतर हरिश्चंद्र राजाला असणारा दुःख आहे. याच्या पुढे सांगतो, प्रभू श्रीरामचंद्र जे असतील, विश्वामित्र असतील, असा वियोग काही जणांचा केलेला आहे. म्हणून ही दुःखाची असणारी भूमिका आहे. त्या गणांनी सुद्धा विचार केला आणि सांगितलं तुम्ही सुद्धा आमची विनंती आहे तुम्ही गुहेच्या ठिकाणी जाऊ नका. ब्रह्मदेव असतील, भगवान विष्णू असतील, 33 कोटी देवता मंडळी त्या गुहेच्या ठिकाणी गेले. माता पार्वती आणि भगवान शंकर एकांतामध्ये आहेत. गुहेच्या ठिकाणी गेले आणि यांचा एकांतवास या सगळ्या लोकांनी असणारा भंग केला. ऐका किती सुंदर कथा आहे. द्वारावर गेले आणि द्वारावर गेल्याच्या नंतर भगवान शंकराची स्तुती करण्याकरता सुरुवात केली. ओम नमः शिवाय. देवा आम्ही तुमचा एकांतवास या ठिकाणी भंग करण्याकरता आलो नाहीत, पण काय करावं? फार मोठं संकट आलेलं आहे. तारकासुरासारखा असणारा दैत्य मातून गेलेला आहे. आमची विनंती आहे तुमचा एकांतवास आम्ही भंग करण्याकरता आलो. आमची विनंती आहे आता उठा आणि आमचं संरक्षण करण्याकरता आमची विनंती आहे की तुमच्या पोटी कार्तिक स्वामीचा जन्म व्हावा. आमची विनंती आहे. भगवान भोलेनाथ एकांतवासामध्ये आहेत. पार्वती माता सुद्धा एकांतवासामध्ये आहेत आणि त्या दोघांचं असणार ब्रह्मज्ञानाची भूमिका आहे. वर्णन असं केलेलं आहे, पार्वती माता थोडीशी भगवान शंकराचा त्याग करून काही अंतरापर्यंत गेलेली आहे त्या गुहेमध्ये. तेवढ्याच वेळामध्ये भगवान शंकर आले आणि सगळी मंडळी असणारी स्तुती करू लागली. तेवढ्याच वेळामध्ये वर्णन असं केलेलं आहे, भगवान शंकराच्या अंगावरचा असणार काही तेजाची भूमिका सांगितलेली, ज्याला आपण मळ म्हणतो. मल, त्या मलाचा असणारा भाग तिथं त्या हिमालय पर्वताचा असणारा भाग, जो कैलास पर्वताचा भाग सांगितला, कैलास पर्वतावर असणारा तो घामाचे असणारे काही बिंदू त्या ठिकाणी पडले, त्याला तेज म्हणतात. तेवढ्याच वेळामध्ये ते तेज पृथ्वीवर पडल्याच्या नंतर पृथ्वीला सुद्धा ते सहन होईना, कारण ती अग्नी आहे. तिथं अग्नी आला आणि अग्नीनं काय केलं, स्वतःच्या चोचीनं कपोताचं रूप धारण केलं, म्हणजे कबुतराचं. आणि तेवढं तेज असणारा आपलं गिळण्याकरता सुरुवात केली. तेज गिळल्याबरोबर
तेवढ्याच वेळामध्ये असणारी पार्वती माता आली. पार्वती मातेला राग आला. एक म्हणजे आम्ही दोघ जण एकांतवास, आम्ही आनंदामध्ये राहत होतो, हे का भंग करण्याकरता आले? म्हणून पार्वती मातेनं सगळ्या देवता मंडळीला शाप देऊन टाकला. इथून पुढल्या कालावधीमध्ये तुमच्या ज्या काही पत्नी आहेत ना, त्या पत्न्याकडून तुम्हाला एक सुद्धा पुत्र संतती प्राप्त होणार नाही. देवता मंडळीला एक सुद्धा पुत्र संतती नाही बरं का, पत्न्याकडून एक सुद्धा नाही. तुम्हाला पुत्र संतती दुसऱ्या असणाऱ्या कारणास्तव प्राप्त होईल. शाप देऊन टाकला. आणि लक्षात घ्या, इथून पुढल्या कालावधीमध्ये विष्णू असेल, ब्रह्मदेव असेल, 33 कोटी देवता मंडळी असतील, यांचा संसार कधी सुद्धा आनंदामध्ये होणार नाही. सगळे तुम्हाला दुःखच मिळतील. का? आमच्या संसारामध्ये तुम्ही विघ्न आणलं, शाप देऊन टाकलं. भोलेनाथांनी सांगितलं, पार्वती यांना शाप देऊ नको. तो आता सध्या संकट आलेलं आहे म्हणून हे या ठिकाणी आलेले आहेत. पार्वती माता शांत झाली. पण शाप दिलेला परत घेता येत नाही. काही गोष्टी सांगतो. एखाद्या वेळेस काही लोक बोलत बोलत म्हणतात, त्या माणसानं मला 2 चापटा मारायला पाहिजे होते, पण बोलायला नाही पाहिजे होते. त्याचं कारण एक आहे, काही मारहाण केल्याच्या नंतर वळ मात्र निघून जातो बरं का. काठीनं मारलं, हातानं मारलं तर एखादा शरीरावरचा वळ मात्र निघून जातो. पण शब्दाचा वळ असा आहे, माणूस मरून जरी गेला तर वळ मात्र कधी सुद्धा निघत नाही. लोक बोलत बोलत म्हणतात, मला मारलं असतं तर सहन झालं असतं, पण त्यांना बोलल्यामुळे मला सहन झालं नाही बरं का. शब्दाचं जे वाक्य आहे का नाही, कधी वाक्य वापरत असताना एकदम फार विचार करून असणार वापरायचं. जोपर्यंत गोफणीमध्ये असणारा गुंड आहे किंवा खडा आहे, तोपर्यंत ज्याच्या हातामध्ये गोफण आहे त्याच्या अंकित तो खडा आहे. पण एकदा गोफणीमधून जर खडा निघून गेला तर कसले पट्टे भादरला म्हणावं तेवढा परत आणून दाखवा. परत आणता येईल, पण तिथपर्यंत चलत जावं लागेल. शब्द सुद्धा असा आहे, जोपर्यंत मुखामध्ये आहे तोपर्यंत माणसाचं नियंत्रण त्या शब्दावर आहे. शब्द जर निघून गेला ना, परत शब्द घेता येत नाही. पार्वती मातेने सांगितलं, देवा आता मला हा शब्द किंवा हा शाप मात्र परत घेता येत नाही. त्यावेळेला कपोतानं भगवान शंकराचं तेज मात्र ते स्वीकार केलेलं होतं. ते तेज मात्र त्याला सहन होईना. तो कपोत असणारा, अग्नी असणारा, जसा गर्भ असणारा धारणण्याचा भाग असतो तसा गर्भ असणारा धारण भूमिका झाली. घटना अशी घडली, आज आपण जो काही यज्ञ करतो का नाही, यज्ञ करत असताना प्रत्येक आहुती यज्ञामध्ये देतो. भात असेल, तूप असेल, जवा असतील, तांदूळ असेल किंवा तीळ असतील, जेवढं काही आपण आहुती आतमध्ये देतो का नाही, इंद्राय स्वाहा, पण इंद्राचं नाव घेतो आणि त्या यज्ञामध्ये टाकतो. घटना अशी होते, अग्नीला दान केलं की इंद्राला पोचिती झालं. आता इथं शब्द किती महत्वाचा आहे पहा. तेज सहन केलं अग्नीनं, खाल्लं कोण? अग्नीनं. यज्ञामध्ये सुद्धा तसंच आहे बरं का, खातो अग्नी पण मिळतं इंद्राला. पण इथं घटना अशी घडली, तेज खाल्लं कोण किंवा गिळंकृत केलं कोण? इंद्रानं. पण परिणाम असा झाला, नुसता अग्निदेवच गर्भधारण झाला अशातला भाग नाही, सगळी देवता मंडळी त्यांनी गर्भधारण केला. सगळी देवता मंडळी भगवान शंकराला सांगू लागले, देवा आम्ही सगळ्यांनी आता गर्भधारण केलंय, काय करायचंय? तुमचं तेज आहे, सांगितलं हे कैलास पर्वतावर टाकून द्या. ते सगळं तेज कैलास पर्वतावर असणारं टाकून दिलं. आणि त्याचा असणारा जो ढीग सांगितलेला आहे, पर्वता एवढा असणारा आकाशापर्यंत निघून गेला. एवढा मोठा असणारा ढीग, सगळ्या जणाचा 10 असणारा तो शरीरामधला निघून गेला. पण ज्यांनी सुरुवातीला गिळंकृत केला होता अग्नी, अग्नीचा मात्र 10 मात्र शमन होईना. भगवान भोलेनाथाला प्रार्थना केली आणि सांगितलं, देवा सगळ्या जणाचा असणारा तो त्रास आहे का नाही, तो मात्र या ठिकाणी कमी झाला, पण माझा मात्र त्रास कमी होत नाही. सांगितलं, एक काम करा, कार्तिक महिन्यामध्ये ज्या असणाऱ्या महिला त्या माघ मासामध्ये जे स्नान करण्याकरता येतील त्या पाण्याच्या ठिकाणी असणारा तुम्ही तो असणारा तो सोडून द्या. अग्निदेव आले आणि जिथं असणारा पाण्याचा असणारा भाग आहे का नाही, त्या पाण्याच्या शेजारी असणारा जो काही त्रासाची भूमिका आहे, तेज आहे भगवान भोलेनाथाचं, त्या पाण्याच्या शेजारी असणारा टाकून दिलं. तेज म्हणजे अग्नी, आणि तो विजणारा अग्नी नव्हता. घटना अशी घडली,
6 असणाऱ्या स्त्रिया जिथं ते तेज टाकलं होतं, ते तेज टाकल्याच्या नंतर अग्निदेव निघून गेले आणि 6 असणाऱ्या स्त्रिया त्या ठिकाणी आल्या. त्याच्यापैकी अरुंधतीचं एक नाव सांगितलेलं आहे. त्यांनी त्या पाण्यामध्ये माघ मासामध्ये स्नान केलं आणि स्नान केल्याच्या नंतर थंडी वाजू लागली. थंडी वाजल्यामुळं आता एक आपला भाग होऊन गेला अनुग्रहाचा असणारा भाग, म्हणजे माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. तो पाठीमाग असणारा भाग होऊन गेला. पाण्यामध्ये स्नान केलं आणि अरुंधतीनं त्या महिलांना सांगितलं, जिथं अग्नी दिसतो का नाही त्या पाण्याच्या शेजारी तुम्ही कुणी सुद्धा जाऊ नका. पण त्या महिलांनी ऐकलं नाही. थंडी वाजू लागली, त्या अग्नीच्या जवळ गेल्या. जवळ गेल्याच्या नंतर जशी आपण शेकोटी घेतो का नाही, त्यांनी शेकोटी अशी घेण्याकरता सुरुवात केली. पण घटना अशी घडली, ते भगवान शंकराचं तेज त्यांनी ज्यावेळेला अग्नीची असणारी अशी ऊब घेण्याकरता सुरुवात केली, तेवढ्याच वेळामध्ये जे तेज खाली टाकलेलं होतं, तेच तेज ज्या महिलांनी स्नान केलं होतं त्यांच्या शरीरावर असणारे जे केस होते का नाही, त्या केसाच्या छिद्रामधून ते तेज मात्र त्यांच्या शरीरामध्ये गेलं. घटना अशी घडली, त्या 6 असणाऱ्या महिला त्यांनी गर्भधारणा केली, निघाल्या त्या घराकडे. आता घराकडे निघून जात असताना घराकडे गेल्याच्या नंतर त्यांचे जे पती आहेत त्यांनी विचार केला, यांनी मात्र जीवनामध्ये आचरण वाईट केलेलं आहे म्हणून त्या 6 जणीचा त्याग करून टाकला. त्यांनी सुद्धा विचार केला, आता हे तेज टाकायचं तरी कुठं. म्हणून त्यांनी काय केलं, हे तेज हिमालय पर्वतावर असताना टाकून दिलं. हिमालय पर्वताला सुद्धा ते तेज सहन नाही झालं. जिथं गंगेचा उगम झालेला आहे त्या हिमालय पर्वतानं काय केलं, तेवढं तेज असं ढकलत 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 असणारं गंगेमध्ये असणारं सोडून दिलं, म्हणजे पाण्यामध्ये शांत होईल म्हणून. गंगा मातेला सुद्धा ते तेज सहन झालं नाही का, भगवान शंकराचा असणारा तो अग्नि शरीरामधला असणारा तो, त्या गंगा मातेनं सुद्धा तेज असं ढकलत 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 असणारं काय केलं, समुद्रामध्ये नेऊन टाकून दिलं. तुका म्हणे गंगा सागर संगमी आणि अवघ्या झाल्या उर्मी एकमय. सागरानं सुद्धा काय केलं, ते तेज असं ढकलत लाटाच्या स्वरूपामध्ये ढकलत ढकलत असणारं कडीला आणलं, ज्याला आपण सनकाडी म्हणतो का नाही, ज्याला आपण आंबाड्याचे असणारा भाग म्हणतो का सनकाडी, ते तेज ढकलत ढकलत असणारं त्या सनकाड्याच्या भूमिकेमध्ये असणारं कडीला आणून सोडून दिलं. घटना अशी घडली, त्या सनकाड्यामध्ये तेज आणून सोडलं, त्याचा एक गोळा, आणि कालांतरानं त्या गोळ्यापासून असणारा जो जन्म झाला त्यांचं नाव कार्तिक स्वामी. बोलिए कार्तिक स्वामी भगवान की जय, बोलिए कार्तिक स्वामी भगवान की जय, सोमेश्वर भगवान की जय, परळी वैजनाथ भगवान की जय. कार्तिक स्वामीचा असणारा जन्म झाला आणि जन्म झाल्याबरोबर तिथं असणाऱ्या 6 कृतिका आल्या. पण जन्म असा सांगितला कार्तिक स्वामीचा, सुरुवातीला एकच शिरकमाल, 6 असणाऱ्या कृतिका आल्या आणि त्यांनी सहज त्या सनकाड्यामध्ये पाहण्याकरता सुरुवात केली. तर एक लेकरू आहे, इतकं सुंदर दिसण्याकरता, इतकं सुंदर दिसण्याकरता काय वर्णन करावं. आता मला सांगा, भगवान शंकर दिसण्याकरता एवढे सुंदर, कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि. भगवान शंकराचं वर्णन जर करायचं म्हटलं दिसण्याच्या बाबतीमध्ये, कापरासारखे असते दिसण्याकरता. जर भगवान शंकर एवढे सुंदर असतील तर कार्तिक स्वामी किती सुंदर असतील. आणि कार्तिक स्वामीचा जन्म झाल्याच्या नंतर 6 असणाऱ्या कृतिका तिथं आल्या. त्यांनी सहज पाहिलं, इतकं लेकरू सुंदर, इतकं लेकरू सुंदर, रडत नाही, काही नाही, एकांतामध्ये असं खेळतं. खेळत असताना तिथंच असं एक वर्णन केलेलं आहे, त्या 6 कृतिका आल्या आणि त्यांना असणारं मायेनं मोहून टाकलं. आता ही माया म्हणजे जगदंबिका आईच,
आईला माहित नाही का आपलं लेकरू कुठं आहे ते? पार्वती मातेला माहिती. 6 असणाऱ्या कृतिका आणि त्यांना मायेनं असणारं मोहून टाकलं, त्या 6 कृतिका म्हणू लागल्या. कृतिका, हे माझं लेकरू आहे, माझं लेकरू आहे, माझं लेकरू आहे, माझं लेकरू आहे. त्याचं कारण एक सांगतो बरं का. कुत्र्याचं लहान पिल्लू असू द्या, आहे कुणाचं ते? कुत्र्याचं लहान पिल्लू, एकदम बारक आणि एकदम छोटा असावं. माणूस रस्त्यानं जावं, त्याला असं वाटतं किती सुंदर आहे हो. माणूस त्याला घेणार, उचलणार. काही जण तर असे म्हणतात एवढं सुंदर झालेलं आपण पाळूच. याच्या पुढे सांगतो, कुत्र्याचं पिल्लू जरी लहान असेल तर दिसण्याकरता सुंदर. मांजरीचं लहान असू द्या, लहान लेकर त्याला असं बारका असलं का नाही, असतं मांजरीचं पण लेकर त्याला एवढे आवडतात का नाही, ते उचलून त्याला आपल्या घराकडे घेऊन येतात. मांजरीचं पिल्लू सुद्धा आवडत आहे. आता दुसऱ्या सोडून द्या, आता बरं का, कुत्र्याचं मांजरीचं सोडून द्या. गाढवाचं जरी पिल्लू असेल का नाही, बचपनामध्ये लहानपणी किती सुंदर दिसतं. एवढंच मोठं झाल्याची तर लाथा मारतं आणि उकंड्यावर लोळतं, तो भाग सोडून द्या. भगवान शंकराचा असणारा तो बालक दिसण्याकरता सुंदर. 6 कृतिकेंनी प्रत्येक जणी म्हणू लागले, हे माझं लेकरू आहे, माझं लेकरू आहे, माझं लेकरू आहे. आणि त्यांना असणारा प्रेमाचा असणारा पाना फुटला. देवाला प्रश्न पडला, कार्तिक स्वामीला, या 6 जणी मला म्हणतात माझं लेकरू, माझं लेकरू, माझं लेकरू. आता मला स्तनपान करायचं आहे. जर या आईचं स्तनपान केलं किंवा दूध पिण्याकरता सुरू केलं तर या 5 आईला राग येईल. मग काय करायचं? मग त्या कार्तिक स्वामीने एक लीला केली बरं का. काय देवाचा अवतार आहे विचार करा. कार्तिक स्वामीनं शरीर एकच ठेवलं, पण शरीर एक ठेवून कार्तिक स्वामीनं आपल्या एका मुंडक्याची 6 मुंडके तयार केले. ज्याला आपण षडानन म्हणतो का नाही, त्या कार्तिक स्वामीने असणारे 6 मुख केले. कुठल्याही आईला राग येऊ नये म्हणून. प्रत्येक आईची भूमिका अशी होती की हे माझंच बाळ आहे म्हणून त्या कार्तिक स्वामीनं त्या 6 असणाऱ्या माता, त्यांचं असणार दूध पिण्याकरता असणारी सुरुवात केली, स्तनपान केलं. आणि इतकं लेकरू त्यांना आवडलं की त्या 6 जणींना हे माझंच बाळ आहे म्हणून 6 जणींना उचललं आणि त्यांना असणाऱ्या आपल्या लोकांमध्ये घेऊन गेल्या. अहो, एका मिनिटाकरता सुद्धा त्या लेकराला अलग करत नव्हत्या. भरपूर कालावधी निघून होऊन गेला. कैलास पर्वतावर एक दिवस भगवान शंकर आणि पार्वती माता एकांतामध्ये आहेत आणि सहज स्वरूपामध्ये पार्वती मातेनं प्रश्न विचारला, देवा, तुमच्या शरीराचा असणारं जे काही तेज आहे का नाही, कुणी सुद्धा सहन करू शकत नाही, नष्टही कुणी करू शकत नाही. माझा एक भाग आहे बोलण्याचा, नेमकं त्या तेजाचं काय झालं मला एवढं सांगा. भगवान शंकराने सांगितलं, 2 मिनिटाकरता थांब पार्वती, त्याचा बरोबर असणारा मी पत्ता लावतो. अग्नीला बोलवून घेतलं. अरे बाबा, तू अग्नी ते गिळंकृत केलं होतं, काय केलं? त्या अग्नीनं सांगितलं, मी काय केलं, तुम्ही सांगितल्यासारखं असणार एका पाण्याच्या शेजारी असणार ते ओकून टाकलं. बर, पुढं पाण्याला प्रश्न विचारला. पाण्यानं सांगितलं, 6 असणाऱ्या महिला आल्या होत्या, त्यांनी स्नान केलं, त्यांच्या अंगामध्ये असणारा मी प्रवेश केला. प्रत्येकानं सांगत 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 शेवटी असणारा प्रश्न विचारण्याकरता आला. समुद्रानं उत्तर दिलं. 6 कृतिकांनी त्याला असणारे घेऊन गेलेले आहेत. आता त्याचं वय जर सांगायचं म्हटलं तर तरुण वय झालेलं आहे. मग मात्र पत्ता लागला आणि पत्ता लागल्याच्या नंतर त्या कृतिकाकडे असणारे जाण्याकरता सुरुवात केली. अनेक असणारे गण आले. भगवान विष्णू, ब्रह्मदेव सगळ्या जणांनी त्या कृतिकाला विनंती केली, हा मुलगा भगवान शंकराचा आहे असं सांगण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर कार्तिक स्वामीला सुद्धा आनंद वाटला. माझी आई पार्वती माता आहे आणि भगवान शंकर माझे वडील आहेत. पण खरं सांगू, भगवान शंकर जरी माझे वडील असतील आणि पार्वती माता जरी माझी आई असेल, तर या दोघापेक्षा सुद्धा माझ्यावर जर प्रेम जास्त कोण केलं असेल तर या कृतिकांनी माझ्यावर जास्त प्रेम केलेलं आहे. लक्ष आहे का बरं का, लक्ष करून. श्रीकृष्णाला देवकीपेक्षा आणि वसुदेवापेक्षा जर जास्त कोण आवडत असेल तर श्रीकृष्ण भगवंताला यशोदा आणि नंद बाबा. त्याचं कारण एक आहे, जन्म दिला कोण, देवकीनं आणि वसुदेवानं, आणि पालन पोषण कोण केलं, पालन पोषण जर कोण केलं असेल तर यशोदा मातेनं आणि नंद बाबांनी. ज्या वेळेला कृष्ण भगवंत मथुरेला निघाले त्यावेळेला यशोदा माता किती रडली, नंद बाबा किती रडले.
एक सुंदर असणारी गवळण आहे त्यांच्या प्रेमाच्या बाबतीमध्ये. ऐक 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 सखये बाई, नवल मी सांगू काही. ऐक ऐक सखये बाई, नवल मी सांगू काही. ऐक ऐक नवल मी सांगू काही. ऐक ऐक देवकीने वाहिला, यशोदेने पाळिला. यशोदेने देवकीने वाहिला, यशोदेने पाळिला. पांडवाचा पांडवाचा बंदी जन होवनिया राहिला. ऐक ऐक सखये बाई, नवल मी सांगू काही. ऐक ऐक सखये बाई, नवल मी जन्म दिला देवकी मातेनं, देवकीने वाहिला, यशोदेने पाळीला. बरं, देवकीच्याही कामाला आला नाही बरं का, लक्ष करा. जिनं जन्म दिला तिच्याही कामाला नाही. जिनं लोणी खाऊ घातलं, लहानाचं मोठं केलं, ताकदवर बनवलं, तिच्याही कामाला नाही. बरोबर, देवकीच्याही कामाचा नाही, वसुदेवाच्याही कामाचा नाही, नंदबाबाच्याही कामाचा नाही. आणि कामाला आला कुणाच्या? हा, आता याला दुसरा दृष्टांत सांगतो बरं का. जन्म दिला आईनं, पालन पोषण केलं पित्यानं, आणि सांगितलेलं काम जसं पांडवाचा कृष्ण तिथं ऐकत होता का नाही? लक्ष करा बरं का. पांडवानं काम सांगावं आणि कृष्णानं ऐकावं, तसं आताचे पुरुष बरं का, आईच्याही कामाचे नाहीत, पप्पाच्याही कामाचे नाहीत, पत्नीनं सांगितलेलं काम ऐकण्याच्या कामाचे. बस. म्हणजे पांडवाचा बंदी जन होवनिया राहिला. अहो, कार्तिक स्वामीनं ज्यावेळेला त्या कृतिकाची भेट घेतली आणि सांगितलं, आई माझं तुम्ही पालन पोषण केलं, पण मला माझ्या आई वडिलाकडे जायचं आहे. निघाले. इतक्या त्या कृतिका रडल्या ना, कारण मुलगा त्यांचा नसून सुद्धा खूप असणाऱ्या रडल्या, कारण त्यांना दुःख झालं. का? इतकं प्रेम, म्हणजे आपल्या सख्या मुलापेक्षा सुद्धा जास्त त्याला सांभाळलं. त्यावेळेला कार्तिक स्वामी असणारे कैलास पर्वतावर गेले, आणि तिथं गेल्याच्या नंतर आनंदामध्ये असणारा तो सोहळा झाला. पुढं तो सोहळा झाल्याच्या नंतर कार्तिक स्वामीचा जन्म ज्याच्याकरता झाला होता, तारकासुराचा आणि कार्तिक स्वामीचं असणारं युद्ध सुरू झालं. त्या युद्धामध्ये घनघोर असणारी आकाशवाणी झाली. हातामध्ये शक्ती घेतली, ती शक्ती घेऊन तारकासुराचा असणारा अंत कार्तिक स्वामीने केला. आणि 33 कोटी देवता मंडळींनी कार्तिक स्वामीच्या अंगावर पुष्पवृष्टी केली. बोलिए कार्तिक स्वामी भगवान की, बोलिए कार्तिक स्वामी भगवान की. पहिला मुलगा भगवान शंकर आणि पार्वती मातेचा जर कोणता असेल तर कार्तिक स्वामी. पुढे एक दिवस जया आणि विजया पार्वती मातेच्या शेजारी बसल्या होत्या. त्या दोघींनी पार्वती मातेचे कान भरण्याकरता सुरुवात केली. आई जगदंबिका, आमची एक विनंती आहे. सगळे या ठिकाणची कैलास पर्वतावरचे असणारे जे गण आहेत का नाही, सगळे भगवान शंकराचे ऐकतात. आपलं मात्र कोणी ऐकत नाही. ऐकतात, पण थोडस उशिरा काम ऐकतात.
आमची एक विनंती आहे की आपला सुद्धा कोणीतरी एक गण असावा, जे की आपण काम सांगितल्याच्या नंतर त्यानं फक्त आपलंच काम करावं, दुसऱ्याचं कोणाचं काम नाही केलं पाहिजे. पार्वतीने सहज बोलण्याकरता सुरुवात केली. आपल्याला गणाची काही आवश्यकता नाही, कारण इथले सगळे असणारे सेवक म्हणजे आपलेच आहेत. पण घटना एक दिवस अशी घडली. पार्वती माता स्नानगृहामध्ये स्नान करत होती आणि स्नान करत असताना भगवान शंकर स्नानगृहामध्ये आले. ही पार्वती मात्रला स्नानामध्ये असणार बाधा आली, काहीतरी डिस्टर्ब असणारा भाग झाला म्हणून राग आला. एक दिवस नंदीला द्वारावर संरक्षण करता असताना थांबवलं. नंदीनं बोलण्याकरता सुरुवात केली भगवान शंकराला, माता पार्वती आतमध्ये स्नान करत आहे, त्यांचा असा आदेश आहे की स्नान होईपर्यंत घरामध्ये कुणाला सुद्धा प्रवेश करू द्यायचा नाही. भगवान शंकरांनी त्या नंदीला बोलण्याकरता सुरुवात केलं, माझा तू द्वार रक्षक आहेस, माझ्या हाताखालचा सेवक आहेस, चल सरक बाजूला. आज्ञा दिल्याबरोबर नंदी बाजूला सरकला. भगवान शंकर स्नानगृहामध्ये गेले. त्या दिवशी माता पार्वती असणारी लज्जित झाली आणि राग आला. रागाच्या भरामध्ये जया आणि विजयाने सांगितलेली गोष्ट लक्षात आली. आता कोणीतरी आपला सेवक असला पाहिजे, जे की आपली आज्ञा दिल्याच्या नंतर तिथं कुणी जरी आलं तर आज्ञेचं उल्लंघन कुणी नाही केलं पाहिजे, असा शक्तिशाली गण असणारा निर्माण करायचा. काय केलं पार्वती मातेनं? तपश्चर्या करण्याकरता सुरुवात केली. हजारो वर्षाची तपश्चर्या केली आणि त्या तपामध्ये पार्वती मातेनं मात्र कधी स्नान नाही केलं. बस. आणि अंगावरचा असणारा जो काही मळ आहे तो सगळा मळ काढला आणि त्याची सुंदर असणारी एक मूर्ती तयार केली. त्या मूर्तीला असणारा असा आशीर्वाद दिला. आशीर्वाद दिल्याबरोबर त्या मूर्तीपासून ज्यांचा जन्म झाला त्यांचं नाव गणपती बाप्पा. बोलिये गणपती बाप्पा की गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. गणपती बाप्पाचा असणारा जन्म. गणपती बाप्पाने आईचं दर्शन घेतलं आणि प्रश्न विचारला, आई नेमका माझा जन्म का झालेला आहे, मला काम काहीतरी असलं तर द्या ना. सांगितलं एक काम आहे. एवढी पार्वती मातेनं काठी आणून दिली बरं का, केवढी, एवढी अशी अशी उंच, आणि सांगितलं ही काठी घ्यायची आणि द्वाररक्षकाचं असणारं काम करायचं. कोणी जरी मध्ये येऊ लागलं या घरामध्ये, अजिबात त्याला घराकडे येऊ द्यायचं नाही, घरामध्ये प्रवेश सुद्धा करू द्यायचा नाही. तुम्ही म्हणाल आईनं काठी लेकराच्या हातामध्ये दिली, थोडं जरा विचित्र वाटतं. तसं काही नाही बरं का. त्या काळामध्ये पार्वती मातेनं गणपती बाप्पाच्या हातामध्ये काठी दिली. आता सुद्धा काही म्हातारे आहेत बरं का. ऐकच नाही गेलं तर मग पोराच्या हातात काठी. बस. आणि असे काही आहेत आईनं कान भरल्यामुळं पोराचे बरं का, काही पोरानं बाप सुद्धा हाणले बरं का. तुम्ही म्हणाला आता हाणले, याच्यात काही कौतुक नाही. गणपती बाप्पानं सुद्धा भगवान शंकराला मारलं. ही घटनाच आहे, त्याला काही आपल्या म्हणजे असं काही बोलण्याची गरज नाही. घटना अशी घडली. द्वाररक्षकाचं काम करण्याकरता गणपती बाप्पा, पण गणपती बाप्पाचा जन्म झाला, लहानाचे मोठे झाले, अजिबात नाही, पत्ताच नाही. भगवान शंकर आले. आल्याच्या नंतर घरामध्ये प्रवेश करू लागले. गणपती बाप्पानं सांगितलं अजिबात घरात जायचं नाही, आदेश आहे माझा. सांगितलं कोण तो? सांगितलं माझं नाव गणपती. बर, कुणाचा मुलगा? सांगितलं पार्वती मातेचा मी सुपुत्र आहे. भगवान शंकराने निर्णय घेतला, लहान लेकरू दिसतं, याच्यासोबत भांडणं आपण खेळू नये आणि आपण दुसरं कुणला तरी काम सांगावं. नंदिकेश्वराला पाठवून दिलं. नंदिकेश्वराचं गणपती बाप्पाचं युद्ध. नंदिकेश्वर हरला. प्रत्येक जण यायचा, हरून जायचा. घटना अशी घडली. ब्रह्मदेव आले, विष्णू आले, गणपती बाप्पाने मात्र प्रत्येक जणाला युद्धामध्ये हरवलं. शेवटी भगवान शंकर आले, भगवान शंकराचं गणपती बाप्पाचं युद्ध झालं. घटना अशी घडली. भगवान शंकराला सुद्धा मारण्याकरता गणपती बाप्पानं सुरुवात केली. गणपती बाप्पा एकटे आणि सगळे देव एका साईडला, पण कुणालाच गणपती बाप्पा मात्र ऐकना. घटना अशी घडली. थोडस युद्ध थांबवलं आणि सगळी देवता मंडळींनी एका साईडला गेली आणि मीटिंग बसवली. म्हटले हे कुणाला ऐकणार नाही बरं का, म्हणले एकट्यानं जाऊन असं. आता एक काम करायचं, सगळ्या जणांनी गोल राऊंड करायचा म्हटले आणि गोल राऊंड करून असणाऱ्याचा शिरच्छेद करून टाकायचा. घटना अशी घडली. युद्ध चालू असताना सगळ्या जणांनी त्या गणपती बाप्पाला घेरलं. भगवान शंकरांनी त्रिशूळ हातामधला घेतला
आणि त्रिशूळ असणारा मारल्याबरोबर त्या गणपती बाप्पाचा शिरच्छेद झाला. याची काही कारण सांगितली. भगवान शंकरांनी गणपती बाप्पाचा शिरच्छेद केला म्हणून त्यांना एक म्हणजे पुढे चालून हत्तीचा असणारं शिरकमल बसवलं, हा एक भाग आहे. आणि एक दिवस शनी, जे काय आपण मालिका पाहतो का नाही शनिदेवाची, त्या शनीची दृष्टी सुद्धा गणपती बाप्पावर असणारी पडली म्हणून एक दिवस त्यांचं सुद्धा शिरकमल असणारं नष्ट झालं. म्हणून त्यांना सुद्धा असणारं पुढं हत्तीचं असणारं शिरकमल बसवण्यात आलं. पण घटना अशी घडली, गणपती बाप्पाचा वध केल्याबरोबर आतमध्ये गोष्ट समजली पार्वती मातेला की माझ्या लेकराला मारलं, लेकराला मारलं, लेकराला मारलं. पार्वती मातेला मात्र त्या ठिकाणी इतकं दुःख झालं, इतकं दुःख झालं की त्या रागाच्या भरामध्ये, त्या दुःखाच्या भरामध्ये 100 शक्ती असणाऱ्या निर्माण केल्या शरीरामधून. आदिमाया शक्तीच्या भागामध्ये आपण वर्णन असं ऐकलेलं आहे, जर आदिमाया शक्तीला जर राग आला ना, तर राग आल्याच्या नंतर 100 शक्ती असणारा निर्माण करील आणि ओल्या झाडाला सुद्धा आदिमाया शक्ती असणारी अग्नी लावू शकते, इतकी शक्ती. 100 शक्त्या निर्माण केल्या आणि त्या सगळ्या शक्तीला सांगितलं आता समोर जो कोणी दिसेल त्याला मात्र जाळून टाकायचं. अहो, त्रिभुवनामध्ये हाहाकार निर्माण झाला. सगळे भगवान शंकराकडे गेले आणि सांगितलं देवा काहीतरी युक्ती बनवा, हे सगळं त्रिभुवन आता जळून जाईल. त्यावेळेला भगवान शंकरांनी सांगितलं नेमकं काय करावं लागेल. भगवान शंकरासहित सगळेजण पार्वती मातेला शरण गेले आणि सांगितलं देवी तुमचा थोडासा राग शांत करा आणि या शक्त्या सगळ्या परत घ्या. पार्वती सांगितलं सगळ्या शक्ती मी परत घेते, पण माझी काही विनंती आहे. एक म्हणजे माझ्या मुलाला अगोदर जिवंत करावं लागेल. नंबर 2, माझ्या मुलाला परत कधी मरण येऊ नये. नंबर 3, कुठलं जरी कार्य करायचं असेल तर तुमच्या सगळ्याच्या अगोदर माझ्याच मुलाची पूजा झाली पाहिजे. हे सगळे वरदान जर तुम्हाला मान्य असतील तर मग मात्र मी सगळ्या शक्ती परत घेते. घटना अशी घडली, सगळ्या शक्ती असणाऱ्या परत घेतल्या आणि आशीर्वाद देण्याकरता सुरुवात केली. सगळी देवता मंडळी आली. ब्रह्मदेवानं तर बोलण्याकरता सुरुवात केली. कुठलं जरी कार्य असेल तर त्या कार्याला अगोदर पहिली गणपती बाप्पाची पूजा करायची. जर एखाद्या वेळेस गणपती बाप्पाची पूजा जर पुन्हा केली आणि दुसऱ्या देवतेची पूजा जर अगोदर केली तर त्याची पूजा मात्र सफल होणार नाही. किती विचार करण्याची भूमिका आहे. कार्य कुठलंही असो, कार्य चांगला असो वाईट असो किंवा कसंही कार्य असो, सगळ्यात अगोदर जर पूजा कशाची होत असेल तर अगोदर पूजा मात्र गणपती बाप्पाची. आता सांगतो, भरपूर ठिकाणी लग्न जरी जमवायचं म्हटलं 2 लाख ठरलेला हुंडा, 5 तोळे सोनं, लग्न तुमच्याकडं, मान कशाचा असतो तिथं जमल्याच्या नंतर सुपारी बरं का. आणि सुपारी फुटल्याशिवाय लग्न जमत नाही. म्हणजे सुपारी म्हणजे कोण? सुपारी म्हणजे गणपती बाप्पा. पहिलं मान त्यांना अगोदर आणि सुपारी फुटली की मग मात्र लोक म्हणतात आता काही नाही बरं का, आता सुपारी फुटली आता. मग काही दुसरे लोक म्हणतात त्यांना 2 लाख हुंडा द्यायची काय गरज होती, मी 1 लाखात जमविलं असतं. मग तिकडले लोक म्हणतात आता काही बोलून उपयोग नाही बरं का, आता सुपारी फुटली. आता त्याचं कारण एक आहे बाबा, पहिलं नमन अगोदर गणपती बाप्पाला केलं की कार्य संपन्न झालं. गणपती बाप्पाला असणारं जिवंत करण्याकरता, उत्तर दिशेकरता चालण्याकरता सुरुवात केली. एका हत्तीचा असणारा शिरच्छेद करून टाकला. त्या हत्तीला दात मात्र 2 नव्हते, एकच असणारा दात होता. त्या शिरकमलाच्या ठिकाणी तो असणारा शिरकमलाचा भाग आणला आणि गणपती बाप्पाच्या असणाऱ्या वर बसवण्यात आला. इतके गणपती बाप्पा सुंदर दिसण्याकरता इथून खालचं सगळं शरीर मानवाचं